नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे. कट तर तुम्ही पाहिलेला आहे. आपण जसं नेहमी डाळीमधलं कट काढतो त्या पद्धतीनं कट काढून घेतलेलं आहे. जर कट काढता येत नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. आता ह्या ठिकाणी काही तयारी केलेली आहे. गॅसवरती सुरुवातीला आपल्याला कढई ठेवायची आहे. कढईमध्ये आपण 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. भाजलेलं खोबरं मिक्सरला काढून घ्यायचं आहे. भाजलेला कांदा मिक्सरला काढून घ्यायचा आहे आणि आपण लसणाचं वाटण करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. सुरुवातीला आपण खोबरं आणि आपल्याला कांदा वाटण करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी जे वाटण तयार केलं ते आपल्याला बाहेर काढून घेणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं महाराष्ट्रीयन पद्धतीची आपली कटाची आमटी आहे. अगदी सहज फर्स्ट टाइम जरी कोणी बोलतो बिलकुल बिघडणार नाही. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा इतकी मोहरी टाकायचं, 1 चमचा इतके जिरे टाकून घ्यायचे. जिरे मोहरी तडतडले की जे लसूण अद्रकचं आपण वाटण घेतलं आहे ते वाटण 2 चमचे इतकं टाकून दिलेलं आहे आणि जो मसाला आपण तयार करून घेतला आहे खोबरं आणि कांद्याचा तो टाकून दिला आहे. कोथिंबीर कट केली एकदम सर्व टाकलेलं आहे. तेलामध्ये थोडंसं आपला मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स झालं की ह्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेणार आहोत. मसाले असं काही वेगळे नाही, आपण जे घरी नेहमी बेसिक मसाले वापरतो तेच टाकायचे. 1/2 चमचा इतकी हळद टाकलेली आहे, 1 चमचा इतकं लाल तिखट टाकायचं, 1 चमचा इतका गरम मसाला टाकायचे. आता ह्या ठिकाणी मसाले टाकून घेतलेले आहेत. मिक्स सुद्धा आपण ह्या ठिकाणी करून घेतलेलं आहे आणि अगदी छान तेल सुटलेलं आहे. आता सर्व मसाले टाकून झालेले आहेत. आपण जे कट काढून घेतले ते कट आता आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे. कमी साहित्यामध्ये झटपट आपण ही आमटी बनवलेली आहे. आता जे कट आहे ते आपण टाकून घेतलेलं आहे. कट टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला ह्या ठिकाणी चिंचेचा कोळ घ्यायचा आहे. चिंच भिजू घालून आपण त्याचा कोळ काढून घेतला तो टाकून दिलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण मिक्स करून घेणार आहोत. अगदी छान आपण सर्व मसाले पाणी सर्व टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर क्वांटिटी वाढत असेल तर ह्या ठिकाणी थोडंसं पाणी टाकून आणखी वाढवू शकतो. ह्या ठिकाणी मी 1 ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण सर्वात शेवटी मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला उकळून घ्यायचे. अगदी छान आपल्याला उकळी आलं की छान तवंग येतो आणि अगदी टेस्ट पण अगदी छान येते. आता ह्या ठिकाणी आपली आमटी बनवून तयार झालेली आहे. अगदी कमी वेळामध्ये झटपट कटाची आमटी बनवलेली आहे. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय. आता कटाची आमटी तर आपण पाहिली, पण आपण आता पुढची रेसिपी पाहूया. लक्षात येत असेल की ह्या ठिकाणी मटार घेतलेली आहे. अगदी छान हिवाळ्यामध्ये भरपूर अशी मटार येते तेव्हा वेगवेगळे पदार्थ आपण बनवतोच, पण त्यामधलाच एक भन्नाट पदार्थ आहे. गव्हाचं पीठ आणि मटारपासून भन्नाट बनवूया. ह्या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. 1 वाटी आपण ताजे असे मटार घेतलेले आहेत. ते मिक्सरला आपण फिरवून घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं आता पाणी टाकून आणखीन एक वेळेस फिरवून घ्यायचं आहे. अगदी छान कमी वेळामध्ये आपण हा पदार्थ बनवणार आहोत. आता पाणी टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की आता ह्यामध्ये काही आणखी पदार्थ आपण टाकणार आहोत. हिरवी मिरची घेतली आहे, 2 ते 3 मिरची आपण ह्या ठिकाणी टाकली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायचे. आणखीन एक वेळेस आपण आता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. अगदी छान पेस्ट बनवून तयार झालेली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला 1 कप इतकं गव्हाचं पीठ टाकायचं आहे. 1 चमचा इतकं बेसन पीठ टाकलेलं आहे. अर्धा चमचा आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. थोडेसे आपण जिरे टाकून घेतलेले आहेत. आता हे सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. अगदी छान आपली अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे. आता ह्यामध्ये आणखीन पौष्टिक बनवण्यासाठी आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे आपण इतकं बाजरीचं पीठ आता ह्यामध्ये टाकले आणि ते सुद्धा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. अगदी छान आता पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता हे पीठ जे मळून झाले, हात न लावता हात न भरवता कमी वेळामध्ये आपण हे पीठ मिक्सरमध्ये मळून घेतलेलं आहे. थोडंसं तेल टाकून आणखीन फिरवून घेऊ म्हणजे पिठाचा गोळा तयार होईल आणि पीठ बिलकुल मिक्सरच्या भांड्यात चिकटणार नाही. आता पीठ पूर्ण आपण फिरवून घेतलेलं आहे आणि ताटला थोडंसं तेल लावायचं. तेल लावल्यानंतर आपण जे पीठ मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि छान मिक्स बॅटर तयार झालेलं आहे ते आता आपल्याला पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे. लवकर मिक्स होतं की ज्यांना गव्हाचं पीठ अगदी छान मळता येत नाही त्यांनी मिक्सरमध्ये पीठ टाकून पाणी टाकून जर असं मळून घेतलं तर खूप कमी वेळामध्ये आपण हे पीठ छान मऊसर मळून घेऊ शकतो. बिलकुल आपल्याला जास्त मळायची गरज पडत नाही. पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल की अगदी छान मऊसूत आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे. आता त्याच पिठामधला एक गोळा आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे. थोडंसं त्याला पीठ लावून घ्यायचं आहे जे की पोपळा चिकटणार नाही. आता आपल्याला ह्याची लाटी बनवायची आहे. नेहमीप्रमाणे आपण जसा फुलका लाटतो त्या पद्धतीने थोडं थोडं पीठ लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी लाटी लाटून झालेली आहे. गॅसवरती आपण तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तव्यावरती आता आपण जे पराठा लाटलेला आहे ते टाकून द्यायचे. पराठा म्हणा किंवा फुलका म्हणा काही म्हणलं तरी चालते. अगदी पौष्टिक आहे. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. थोडंसं तेल टाकायचं म्हणजे चिकटणार नाही आणि अगदी दोन्ही साईडनं आपल्याला जसं आपण चपाती करतो त्याच पद्धतीनं आपल्याला आता हे शेकून घ्यायचं आहे.
अगदी छान मऊसूत लुसलुशीत असे हे आपले ह्या गव्हाचं पीठ आणि मटारच्या फुलका बनवून तयार झालेला आहे. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा घाई गडबडीमध्ये पटकन बनवता येतो. वेळ न घालता आपण हा बनवू शकतो आणि अगदी छान चविष्ट. मुलं डबा सुद्धा पूर्ण संपतात. चपाती भाकरी खाण्यापेक्षा वेगळं काहीतरी म्हणून एक वेळेस आपण हा नक्की बनवू शकतो. सर्व फुलके आता आपल्याला असंच बनवून घ्यायचं. फुलका बनवून झाला की आणखीन एका पद्धतीनं आपण बनवू शकतो. जसं की आपण चपातीसाठी घडी घालून बनवतो त्या पद्धतीने सुद्धा आपण आणखीन बनवू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला हे फुलके बनवता येतात. चला तर सर्व फुलके आपण बनवून घेणार आहोत. चला फुलके तर बनवून झाले. राहिलेल्या शिल्लक पिठापासून आपण आणखीन एक पदार्थ बनवू. ह्या ठिकाणी आपण पूर्ण पिठाची एक लाटी बनवून घेणार आहोत. लाटी बनवून झालं की ह्या ठिकाणी आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे. वाटीने आपण कट करून घेणार आहोत अगदी गोलाकारामध्ये आणि आपल्याला ह्या भन्नाट खमंग अशा पुऱ्या आपल्याला बनवून घ्यायचं आहे. साध्या सोप्या पद्धतीने ह्या पुऱ्या आपण बनवू शकतो. सर्व पिठाच्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. गॅसवरती तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे. गरम गरम तेलामध्ये आपण ह्या पुऱ्या टाकून तळून घेणार आहोत. अगदी मस्त गुबगुबीत ह्या पुऱ्या बनवून तयार होतात. अगदी भन्नाट सर्वांनाच आवडणारा नाश्ता एक वेळेस नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हा फुलका आणि पुऱ्या कशा झाल्या आहेत. आता पूर्ण पुऱ्या आपण आता असंच तळून घेणार आहोत. मटारपासून बनवलेले आपल्या ह्या ठिकाणी फुलका आणि पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ह्या फुलक्या आणि पुऱ्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. किंवा माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला बेल आयकॉन प्रेस करा. मऊ लुसलुशीत असे आपले फुलके बनवून तयार झालेत. अगदी भन्नाट आपल्या ह्या पुऱ्या सुद्धा बनवून तयार झाल्यात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.